श्री ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. कोल्हापूरच्या जवळच एका उंच डोंगरावर श्री ज्योतिबाचे सुंदर मंदिर वसलेले आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ज्योतिबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांना ज्योतिबा, केदारेश्वर, खिद्रेश्वर अशा विविध नावांनी ओळखले जाते. मंदिराचे बांधकाम जुन्या हेमाडपंथी शैलीमध्ये केलेले आहे. यात दगडी खांब, सुंदर नक्षीकाम आणि उंच कळस पाहायला मिळतात. दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी इथे मोठी यात्रा भरते. या यात्रेत राज्यभरातून लाखो भाविक येतात. गुलाल उधळणीने वातावरण पूर्णपणे भक्तिमय होऊन जाते. श्री ज्योतिबाचे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर हे शांतता, सौंदर्य आणि भक्तीचे प्रतीक आहे. कोल्हापूरला गेल्यावर या सुंदर ठिकाणाला नक्की भेट द्यायला हवी. म्हणूनच आपण आता ज्योतिबा देवाच्या दर्शनाला चाललो आहोत. मंडळी, आपण जिथून हायवेवरून टर्न घेतला होता तिथेच परत आपण जाणार आहोत आणि तिथूनच ज्योतिबाच्या डोंगरावरती जायला तो घाट रस्ता चालू होतो. तर मंडळी, विश्व पंढरीपासून ज्योतिबाचं अंतर आहे जवळजवळ 22 किलोमीटर आणि आपल्याला लागणार आहेत 50 मिनिटे. तर आपण ते अंतर आता पार कमी केलंय. आता जवळजवळ 19 किलोमीटर आहे आणि 44 मिनिटाची रनिंग आहे. तुम्ही समोर पाहू शकता ॲक्च्युली कोल्हापूर सिटीतून बाहेर पडायलाच खूप वेळ लागतो. जर तुमच्याकडे बाईक असेल तर तुम्ही फटाफट इथून बाहेर पडू शकता, पण कार असेल तर तुम्हाला खूप वेळ लागेल इथून. कारण इथले जे बाईकवाले आहेत ते बिंदास कसेही एंट्री करतात रोडवरती. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा तर तुम्ही इथल्या रस्त्यांवरती जर 4 व्हीलर चालवत असाल तर सांभाळून चालवा. कारण तुम्ही हॉर्न मारा, काही मारा, त्यांना काही फरक नाही पडत. तुम्हालाच गाडी व्यवस्थित चालवायची. हे बघा केवढी मोठी झाडे आहेत, वडाची झाडं. त्याच्यामुळे हा जो सीन आहे तो खूप छान दिसतोय. हा बहुतेक आपल्याला रोड जो दुसऱ्या रोडने आणतोय आपल्याला गुगल मॅप. कारण आपण जो आलेला रोड तो वेगळा होता, तर हा आपला दुसरा रोड गुगल मॅपने घेतलाय. इथून आता 25 मिनिटाची रनिंग आहे, जवळजवळ 12 किलोमीटर. आणि वाजले संध्याकाळचे 4:45. लाल परी गेली बघा, गणपतीपुळे कोल्हापूर.
तर मंडळी, आपल्याला हा इथून टर्न घ्यायचा आहे ज्योतिबासाठी, ज्योतिबाच्या डोंगरावर जाण्यासाठी. तर आपण आता महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घेतलं कोल्हापूरमधलं, आणि आज त्याच्यात अष्टमी आणि शुक्रवार असल्याने खूप गर्दी होती. जवळजवळ 2.5 ते 3 तास गेले आमचे लाईनमध्येच दर्शन घेईपर्यंत. तर आपण ते करून आता आपण चाललोय श्री ज्योतिबाचं देवस्थानमध्ये दर्शन घ्यायला देवाचं. आता इथून टर्न घेतल्यानंतर आपल्याला जवळजवळ 22 मिनिटाची रनिंग आहे, 10 किलोमीटर आहेत. आणि आतापर्यंतचा हा रस्ता आहे तो ओके म्हणजे ठीक आहे, म्हणजे चांगला प्लेन पण नाही आणि खड्डे पण जास्त नाही आहेत. मध्ये मध्ये पॅचेस आहेत, ते कव्हर करण्यात आलेत. मस्त घनदाट जंगल आहे. समोर बघा मित्रांनो, आणि आपला घाट सेशन चालू झालाय आता. पुढे ट्रॅक्टर आहे त्याच्यामुळे थोडं स्लो झालाय स्पीड.
याला लिंगोबाचा डोंगर असे म्हटले जाते मित्रांनो. आपण ऑलमोस्ट आता पोहोचलो आहोत. आणि तुम्हाला इथे एंट्री फी आणि पार्किंग चार्जेस दोन्ही मिळून 40 रुपये लागतात. जर तुम्ही स्वतःची प्रायव्हेट कार घेऊन येत असाल तर तुम्हाला त्याचे 20 रुपये लागतातच. श्री ज्योतिबा देवस्थान कोल्हापूर शहराच्या वायव्य दिशेला सुमारे 17.5 किलोमीटर अंतरावर वाडी रत्नागिरी नावाच्या डोंगरावर आहे. हा डोंगर समुद्र सपाटीपासून सुमारे 3100 फूट उंचीवर आहे. हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधलेले आहे. मंदिराचा समूह 3 मंदिरांचा आहे. मुख्य मंदिर खूप प्राचीन आहे, तर बाकीची 2 मंदिरे 18व्या शतकात बांधली गेली. या मंदिराला दक्षिण केदार असेही म्हटले जाते. असं मानलं जातं की ज्योतिबा हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथाचं मूळ स्थान आहे. ज्योतिबाची मूर्ती 4.5 फूट उंचीची असून ती चतुर्भुज आहे. मूर्तीच्या हातात खड्ग, पानपात्र, डमरू आणि त्रिशूळ आहे. या मंदिराची काही खास वैशिष्ट्ये सुद्धा आहेत. डोंगरावर चढून आल्यानंतर ज्योतिबा मंदिराकडे जाण्यासाठी काही पायऱ्या खाली उतरावे लागते. हे या मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे. मंदिराबाहेर काळभैरव मंदिर आहे. त्याला ज्योतिबाचा अंगरक्षक असेही मानले जाते. येथे एक अखंड ज्योत तेवत असते. भाविक आधी काळभैरवाचे आणि ज्योतीचे दर्शन घेतात, त्यानंतर ज्योतिबाचे दर्शन घेतात. या मंदिराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या माथ्यावर गुलाल लावला जातो आणि खोबऱ्याचा प्रसाद दिला जातो. तसेच आता मंदिराची जी नित्यपूजा पहाटे 4 वाजता घंटा वाजवून मंदिर उघडले जाते. पहाटे 5 वाजता पाद्यपूजा आणि काकड आरती होते. त्यानंतर सकाळी 8 वाजता पंचामृत अभिषेक होतो आणि रात्री 11 वाजता मंदिर बंद होते.